मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। ढगपिंपरीच्या सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप। शैक्षणिक क्षेत्रात गावाचं नाव उज्ज्वल करा, सरपंच काळे यांचे आवाहन। आणि गावातील उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्वांना वंदन करून आज हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की माझ्या शुभेच्छा रूपी आशीर्वाद माझ्या गावातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे। पेन आणि वही मी वाटप केलेले आहे आणि शिक्षकांचा सत्कार एवढ्यासाठी केला आहे की त्यांनी तळमळीची विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांप्रती सतर्क राहावं आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना घडवावं आणि मुलांना हेच आशीर्वाद आहे, गुणवंत व्हा, यशवंत व्हा, नामवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि आपल्या ढगपिंपरी गावचं नाव हे पंचक्रोशीत गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ प्रज्ञाताई बप्पाजी काळे यांनी शाळेसाठी एक आदर्श उपक्रम आयोजित केला। त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक 17 जून रोजी सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। यावेळी सरपंच यांच्या वतीने शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात यावं, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावे असे आवाहन बोलताना केले। परड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील, माजी सरपंच बप्पाजी काळे, माजी सरपंच शशिकांत जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वैजनाथ हिवरे, माजी उपसरपंच रमेश गरड, संभाजी काळे, बिभीषण तरंगे, समीर कुलकर्णी, शेख लाल शेख, रामराव हिवरे, सुरेश हावळे, सोमनाथ सरक, विश्वनाथ वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ अनिता माने, सदस्य पूजा कात्रे, किशन हावळे, लता संभाजी काळे, पांडुरंग यवारे, दत्तात्रय हिवरे, सविता नागनाथ वाघमोडे, ज्योती शहाजी गरड, सोमनाथ शिंदे, मुख्याध्यापक गोरख खरसडे सर, केंद्र प्रमुख रवींद्र पाटील सर, दत्तात्रय सोनवणे सर, बाळासाहेब भंडारे सर, सौ वंदना इंगळे मॅडम, सौ संगीता ठोगे मॅडम, सौ अनिता चिपडे मॅडम, सौ नम्रता हांडे मॅडम, अंगणवाडी सौ अलंका वाघमारे मॅडम, सौ जिजाबाई शिंदे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते। गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ प्रज्ञाताई बप्पाजी काळे यांनी शाळेसाठी एक आदर्श उपक्रम आयोजित केला। त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो। तर कार्यक्रम हा दरवर्षी झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, कारण शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप हे झालं पाहिजे। ते दोन्हीनं मिळून ठरवायचं। कायदानशीर लोक असतात, एक ग्रामपंचायत आणि दुसरी शालेय समिती, यांनी पुढाकार घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे। कारण प्रत्येक विद्यार्थ्याला एक बघण्याचा दृष्टिकोन, आपला देखील शाळेबद्दल बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला असला पाहिजे। त्याच्याशिवाय एखाद्या व्यक्तीला, समजा एक उदाहरण सांगतो, एखादा विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर ज्यावेळेस आपला शाळेचा विद्यार्थी असतो आणि त्याची निवड कशामध्ये तर सिलेक्शन झालं आणि आपण त्याचा सत्कार केला तर त्याला प्रोत्साहन मिळतं। तशाच पद्धतीनं नुसती विद्यार्थ्याची आणि पालकाची देखील जबाबदारी नाही, ही शिक्षकाची सुद्धा जबाबदारी। कारण मी सुद्धा एक 7 वर्षे कॉलेजमध्ये लेक्चरर दिलेलं आहे, त्याच्यामुळं शिक्षकाची सुद्धा आपण पगार घेतो। प्रत्येकाने शिक्षकांनी जबाबदारी ठेवली पाहिजे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि आपला विद्यार्थी हा टॉपला कसा जाईल अशा पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने देखील विचार केला पाहिजे। त्याच्याशिवाय शाळेची प्रगती होत नाही। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।